नमस्कार यूट्यूबकर। आज मी दुसरा अल्फाबेट शिकवणार आहे तुम्हाला। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एफ कसं बनवायचं ते। आता मी पुढचा अल्फाबेट घेतला आहे जी। तर आपण बघूया हा जी कसा बनवायचा ते। बघा, त्याच्यासाठी मी 4 नंबरचे मोती घेतलेले आहे, गुलाबी कलरचे आणि काळ्या रंगाचे घेतले आहे। तुम्हाला वाटेल तो रंग तुम्ही घेऊ शकतात। बघा, मी त्याचा एक पार्ट बनवून ठेवलेला आहे। आता असाच सेम आपल्याला अजून एक पार्ट बनवायचा आहे आणि मग आपण तो एकमेकांना जॉईन करू आणि मग आपला जी अल्फाबेट तयार होईल आणि किचन पण तयार होईल। तर चला आपण सुरू करू हे किचन कसं करायचं ते। तर त्यासाठी सर्वप्रथम घ्यायचे आहे आपल्याला काळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे। आपण वरून सुरुवात करणार आहे, असं इकडनं सुरुवात करणार आहे। तुम्हाला वाटेल इकडनं करू तरी चालेल, इकडनं केली तरी चालेल। तर आपण 4 मोती घ्यायचे आहे सुरुवातीला। हे घेतले 4 काळे मोती घेतले आणि त्याचा असा एक चौकोनी राऊंड तयार करायचा आहे। चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्या 4 मोत्यांचा। हा बघा, असं एक चौकोन तयार करायचा। नंतर परत 3 मोती घ्यायचे काळ्या रंगाचे। आपल्याला 4-4चे चौकोन तयार करायचे आहे। परत आपण आता इथून दुसरा एक चौकोन तयार करू। बघा, हा झाला एक दुसरा चौकोन तयार। घट्ट ओढून घ्या व्यवस्थित दोरा, त्याची विण अशी घट्ट राहिली पाहिजे। बघा, आता काय करायचं आहे, आपण अशी सरळ 2 चौकोन केले आहे। तर आपल्याला आता तिरपी आडवी पट्टी तयार करायची आहे। तर त्यासाठी आपण या मोत्यामध्ये दोरा घेतला आहे आडव्या बाजूला। बघा, आता आपण अशी आडवी चौकोन तयार करणार आहे, ते 4 करायचे आहे आपल्याला। परत आपण 3 मोती घेतले आणि बघा असं आडव्या बाजूला आपण परत एक चौकोन तयार करून घेतलाय। हे बघा, आता असंच आपल्याला पुढे करायचं आहे। या मोत्यात यायचं आहे आणि परत चौकोन तयार करायचे आहे। परत 3 मोती घ्यायचे आणि सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला। तीन चौकोन झाले। आता आपल्याला एक शेवटचा चौकोन तयार करायचा आहे, म्हणजे आपली आडवी पट्टी तयार होणार आहे। अजून एक चौकोन बनवू आपण। हा झाला शेवटचा चौकोन पूर्ण। हे बघा, आधी सुरुवातीला आपण हे 2 चौकोन बनवले आणि मग ही 4ची आडवी पट्टी तयार केली। आता पुढे आपण काय करणार आहे, तर आपल्याला खालच्या दिशेने सुरुवात करायची आहे ना। बघा, इकडनं आपण सुरुवात केली, हे 2 चौकोन, नंतर हे 4 चौकोन घेतले। आता सुई फिरवून आपल्याला या मोत्यात यायचं आहे, या मोत्यामध्ये, आणि खालच्या दिशेने आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। तर मी खालच्या दिशेने सुई काढून घेते
आता परत 3 मोती घ्यायचे आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे जशी वरती केली आपण। परत आपल्याला 4 चौकोन तयार करायचे आहे काळ्या रंगाचे। बघा असं तयार होतं सुरुवातीला। इकडनं पण हे 2 चौकोन, मध्ये हे 4 चौकोन आणि परत आपल्याला अशी आडवी पट्टी करायची आहे, परत 4 चौकोन करायचे आहे। तर मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते। बघा मी परत हे 4 चौकोन तयार करून घेतले आहे। बघा इथे सुरुवातीला 2, नंतर आडवे 4 आणि नंतर उभे परत 4। तर आता पुढे आपण घेणार आहे, तर आपल्याला कलर बदलायचा आहे। त्याच्यासाठी आपण एक काळ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 2 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे। आपण इथून आता कलर चेंज करणार आहे त्याचा। बघा एक काळ्या रंगाचा मोती आणि 2 गुलाबी रंगाचे मोती। बघा इथे आपण कलर बदलून घेतला आहे, जसं आपण इथे बदलला आहे। बघा आता इथून पुढे आपण गुलाबी रंगाचा वापर करणार आहे। तर चला पुढे आपण सुई काढून घेऊ आणि परत गुलाबी रंगाचे आपल्याला 3 चौकोन तयार करायचे आहे। त्यासाठी 3 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आणि परत एक चौकोन तयार करायचा त्याचा। आणि पुढच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची। असे आपल्याला 3 चौकोन तयार करायचे आहे। अशी गुलाबी रंगाचे 3 चौकोन तयार करायचे आहे। तर मी करून घेते आणि मग आपण पुढे बघू। बघा मी गुलाबी रंगाचे 3 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहे। बघा आता ही पट्टी कितीची झाली? 1 2 3 4 5 6 7 आणि 8। 8ची ही उभी पट्टी तयार झालेली आहे। तर आता आपल्याला आडवी पट्टी तयार करायची आहे। तर आपण आडवी पट्टी तयार करून घेऊ। तर त्यासाठी आपण गुलाबी रंगाचे 2 चौकोन तयार करणार आहे आडव्या पट्टीमध्ये। दोन चौकोन बनवायचे आहे आपल्याला। अजून 3 मोती घ्यायचे आणि हे 2 गुलाबी। बघा म्हणजे हे आपण आडव्या पट्टीला आपण 3 गुलाबी रंगाचे चौकोन तयार केला आहे। आता पुढे बघा आपण परत 2 काळ्या रंगाचा वापर करणार आहे। तर त्यासाठी आपण आधी 2 काळ्या रंगाचे मोती वापरायचे आणि 1 गुलाबी घ्यायचा आहे। असे 3 मोती घेऊन मग आपल्याला चौथा चौकोन तयार करायचा आहे। बघा आणि वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आपल्याला। गुलाबी रंगाच्या मोत्यात सुई घ्यायची आहे काढून। हे बघा हे 4 चौकोन तयार केले आपण। आणि आता शेवटची स्टेप बाकी राहिली आहे आपली, वरती आपल्याला बनवायचं आहे। तर आपण आता परत 3 चौकोन तयार करणार आहे गुलाबी रंगाचे।
3 गुलाबी रंगाचे चौकोन तयार करायचे। तर असे गुलाबी आपल्याला 3 चौकोन तयार करायचे आहे। तर मी ते करून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। 3 चौकोन पूर्ण करून घेतले आहे मी। आता इथे आडवा एक चौकोन तयार करायचा आहे, फक्त एकच तयार करायचा आहे। तर त्यासाठी परत 3 मोती घ्यायचे आहे गुलाबी रंगाचे आणि तो राहिलेला शेवटचा एक चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। आणि आपला जी एकदम तयार आहे। बघा, सुरुवातीला आपण 2 उभे काळ्या रंगाचे 2 चौकोन तयार केले, नंतर आडवे 4 चौकोन तयार केले, मग परत ही उभी पट्टी केली आपण 8ची, त्यात आपण 4 काळ्या रंगाचे मोती वापरले आणि 3 गुलाबी रंगाचे चौकोन वापरले। इथे पुढे पण 3 गुलाबी रंग आणि पुढे पण 3 गुलाबी रंग घेतले आहे, फक्त इथे आपण 2 काळ्या रंगाचे मोती घेतले आहे। बघा, असे 2 आपण तयार करून घ्यायचे आहे, 2 पार्ट, आणि मग ते एकमेकांना आपण जॉईन करणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते जॉईन कसे करायचे। तर आपण इथे ह्या मोत्यामध्ये सुई फिरवून घेऊ आणि हे दोन्ही जी एकमेकांवर ठेवायचे असे। बघा, आणि आपल्याला आता हे एक एक मोती लावून आपण हे सगळं जॉईन करून घेणार आहे। तर त्यासाठी मी एक मोती घेतला। बघा बघा व्यवस्थित बघा, मी असं ठेवून घेतलंय आणि हे जे 2 आहे, हे जे 2 मोती आहे, इथे 4 मोती आहे, तर ह्या 2 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे। व्यवस्थित बघून घ्या कसं जॉईन करायचं ते। आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि ह्या एका चौकोनातून ह्या मोत्यातून आपण सुई फिरवून घ्यायची आहे। बघा, आता आपण सुई फिरवून घ्यायची आहे आणि इथे पुढच्या मोत्यामध्ये यायचं आहे आणि पुढे पण आपल्याला एक एक मोती ॲड करायचा आहे आणि हे दोन्ही पण पार्ट जॉईन करून घ्यायचे आहे आपल्याला। परत एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे, एकच मोती घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी। बघा, हे 2 इथे आपण चौकोन तयार केले आहे। आता सुई फिरवून घ्यायची परत। बघा, वरची बाजू जी आहे म्हणजे ही बाजू पॅक झाली आहे। आता आपण इकडनं आडवी बाजू पॅक करणार आहे। तर त्यासाठी आपण पुढच्या मोत्यात सुई फिरवून घ्यायची आणि परत एक मोती घ्यायचा आहे आणि हा जो गॅप आहे, बघा हा जो गॅप आहे, त्या गॅपमध्ये आपल्याला एक एक मोती ॲड करायचा आहे। हे झाला तिसरा चौकोन तयार आणि
ओढताना असं घट्ट ओढून घ्या व्यवस्थित. बघा आता आपल्याला पूर्ण प्रोसेसमध्ये असंच करायचं आहे. एक एक मोती घ्यायचा आहे आणि हे जॉईन करत जायचं आहे. तर बरोबर हे सगळं दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईंट होतील आणि आपला जी एकदम छान तयार होणार आहे. तर मी आता सगळं जॉईन करून घेते. बघा इथून असं पकडून आपल्याला सगळं जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते परत. बघा जो हा गुलाबी रंगाचा पार्ट आहे तो सगळा मी गुलाबी रंगाच्या मोत्यांमध्ये पॅक केला आहे. तर आता पुढे आपल्याला कलर बदलायची गरज पडेल. बघा इथून आता काळ्या रंगाची पट्टी तयार होणार आहे. तर त्यासाठी इथून पुढे आपल्याला काळा रंग घेणार आहे आपण आणि काळ्या रंगानेच पुढचे सगळे चौकोन तयार करणार आहे. तर बघा एक काळ्या रंगाचा मोती घेतला आणि हे पॅक करून घेतलं. बघा कारण इथून आपण काळ्या रंगाचा वापर केलेला आहे, त्यासाठी आपण इथे काळा रंग वापरला आहे. तर तेवढं लक्षात ठेवा व्यवस्थित कुठे आपण कलर बदलला आहे ते. तर आता पुढे सगळं काळ्या रंगानेच आपण पॅक करून घेणार आहे सगळं. परत एक काळ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि बस हे सगळे दोन्ही पार्ट जॉईन करत जायचं आहे. एवढ्या सगळ्या बाजूला सेम करायचं आहे, काळे रंग वापरायचे आहे. बाहेरूनच फक्त आपण नाही करायचं आहे, दोन्ही बाजूंनी आपल्याला करायला लागणार आहे. मधली पण बाजू आपल्याला पॅक करायची आहे. बघा सगळं आपण व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. तर मी बाहेरची बाजू पूर्ण पॅक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा मी एवढं मधली बाजू पॅक करून घेतलेली आहे. बघा आता आपल्याला इथं खालच्या बाजूनी पण पॅक करायचं आहे. बघा हे अजून मोकळंच आहे सगळं, तर ते पण पॅक करायचं आहे. तर आता इथपर्यंत आपण काळ्या रंगाचा वापर केला आहे. बघा आता इथून पुढे बघून घ्या, इथपर्यंतच फक्त काळा रंग वापरलेला आहे. ही जी लाईन आहे ती लाईन लक्षात ठेवायची. आणि मग आता इथून हा गुलाबी रंगाचा आपण चौकोन तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे गुलाबी कलर वापरणार आहे. कलर फक्त जिथून मी बदलला आहे तिथून जरा व्यवस्थित बघा, नाही तर मग त्याचा कलरचा म्हणजे एवढं छान दिसणार नाही जर कलर चुकले तर. एक व्यवस्थित आकार आला पाहिजे त्याला. मी असा शेप घेतलेला आहे त्याचा असा तिरपत. तर आता इथून पुढे सगळे आपल्याला गुलाबीच रंग वापरायचे आहे. बघा हे जे गॅप दिसत आहेत त्याच फक्त गॅप मध्ये आपल्याला फक्त एकच मोती ऍड करत जायचा आणि फक्त व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा एक मोती घेतला आणि तो बस इथे असा अडकवून घ्यायचा. बघा आणि त्याचा एक चौकोन तयार झालेला आहे आणि तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे फक्त.
फक्त इथली मधली बाजू करायला थोडंसं अवघड जाणार आहे, पण सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. तुम्ही बस एक एक मोती ॲड करायचा आणि ते पूर्ण होऊन जाईल. तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपला अल्फाबेट तयार झालेला आहे. बघा कसं वाटतं आहे. ज्यांचे नावं जी पासून स्टार्ट होतात त्यांनी सर्वांनी नक्की एक लाईक करा. बघा खूप सुंदर वाटतं आहे ना. तर अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, अजून एक फायनल टच लावायचं बाकी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला लगेच सांगते पुढे काय स्टेप करायचे आहे ते. आता हा जो जी आहे तो मुलांसाठी एकदम छान आहे. मुलं आपल्या सायकलला, बॅगला, कुठेही त्यांना वाटेल तिथे किचन म्हणून लावू शकताय. आता मी बनवणार आहे मुलींसाठी स्पेशल. तर चला मी काय बनवणार आहे बघा. तर काय करायचं आहे, आपण हे सगळं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. तर आता जे हे जे कडाचे 2 मोती आहे, हा एक इकडचा मोती आणि हा एक इकडचा मोती, तर त्या मोत्यांमध्ये आपण सुई घ्यायची आहे. बघा जरा व्यवस्थित बघा, हा फायनल टच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. आणि घ्यायचे आहे काळे मोती, 3 काळे मोती घ्यायचे आहे. एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा. परत आता याच मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. बघा असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता परत त्याच मोत्यात सुई ठेवायची आहे आणि परत 3 मोती घ्यायचे आहे. हे घेतले परत 3 मोती. बघा त्याच मोत्यातून मी सुई परत काढून घेते आहे. एकाच मोत्यातून आपण 2 चौकोन तयार करणार आहे. बघा असा एक आकार तयार होतो. एकीकडे 3चा चौकोन आणि इकडे 3चा चौकोन. आता पुढे काय करायचं आहे, वरच्या मोत्यात सुई फिरवून घ्यायची आपल्याला. ही घेतली वरच्या मोत्यात सुई फिरवून, आणि हा जो मोती आहे हा वरचा जो त्यात घ्यायची आहे सुई. आणि एक मोती घ्यायचा आहे. बघा एक मोती घेतला आहे, व्यवस्थित बघा. आणि हा जो इकडचा कडाचा मोती आहे त्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि परत एक मोती घ्यायचा आणि या इकडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक चौकोन तयार केला बघा आपण. बघा इथे एक चौकोन तयार झाला आहे. अशी एक शेंडी तयार होते बघा. असंच आपल्याला इकडे तयार करायचं आहे. तर हे जर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. अशाच आपल्याला 2 शेंड्या तयार करायच्या आहे. तुम्हाला सगळ्यांना मिकी माऊसचं कार्टून माहीतच असेल, तर त्याच थीमवर मी हे किचन बनवलेलं आहे. तर त्यातली जी मिनी आहे मिकी माऊसची मैत्रीण, तर तिच्या ह्या 2 शेंड्या आहे असं समजा. कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. आता सुई फिरवून आपल्याला ह्या मोत्यात यायचं आहे इकडच्या, आणि तसंच आपण इकडे जशी एक शेंडी बनवली त्या प्रकारे इथे पण बनवायची आहे.
तर मी सुई फिरवून घेते आणि इथे येते। बघा आता मी या बाजूला परत आलेली आहे। आता परत व्यवस्थित बघा, तुम्हाला जर समजलं नसेल मी कसं बनवलं ते, परत व्यवस्थित लक्ष देऊन बघा। 3 मोती घेतले मी आणि या शेवटच्या मोत्यातून आपण सुई फिरवून घेतली आणि त्याचा एक चौकोन बनवला। असा बघा, असं चौकोन बनवलं आणि परत 3 मोती घेतले हे 3 मोती घेतले परत आणि त्याच मोत्यातून पहिला जो मोती होता त्याच मोत्यातून आपण परत एक चौकोन बनवून घेतला। बघा असा आकार तयार होतो आणि मग काय केलं, वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि हा जो मोती आहे मधला, हा जो वरचा मोती आहे त्यात सुई घेतली आणि एक मोती घेऊन हा जो इकडचा आहे मोती त्यात सुई घेतली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक चौकोन तयार करायचा आहे वरच्या बाजूला। बघा परत एक मोती घ्यायचं आणि हा जो वरचा मोती आहे त्यातून सुई काढून घ्यायची आहे बघा आणि हा असा एक चौकोन तयार झाला आहे। बघा झाल्या आपल्या 2 शेंड्या तयार। मी व्यवस्थित करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा आपलं किचन तयार झालेलं आहे। बघा किती क्यूट वाटतं आहे। आता हे जे झालं आहे स्पेशल ते मुलींसाठी आहे, तर मुली त्यांच्या बॅगच्या किचनला, सायकलला त्यांना वाटेल तिथे ते यूज करू शकताय। बघा किती सुंदर दिसतंय। ज्यांचं नाव जी वरून स्टार्ट होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे, त्यासाठी त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी नक्की एक लाईक करावा। भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।